नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदाऐवजी महापालिका निवडणूक होण्याची चर्चा. राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांची बोलावली बैठक. 4 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा विवाह सोहळा बहारीनमध्ये पार पडणार. जय पवारांचा विवाह सोहळ्यासाठी केवळ 400 जणांना आमंत्रण. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी हालचाली सुरू. 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा. निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना निर्देश. नांदेडमधील सक्षम ताटे मृत्यू प्रकरण. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर घेणार परिवाराची भेट. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं. निवडणूक पुढे ढकलायच्या निर्णयासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणं आवश्यक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. महात्मा फुलेंच्या डॉक्युमेंटरीवरील महत्त्वाची फाईल मंत्रालयातून गायब. अज्ञाताविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचाराने तोडगा काढला जाईल. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती स्थापन. आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा सयाजी शिंदे यांना इशारा. ठाण्यात 67,508 दुबार मतदार. माजी खासदार राजन विचारे यांचा आरोप. पुणे महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग अधिसूचना जाहीर. पुण्यात 41 प्रभाग 165 असणार. नगरसेवकांची संख्या